नमस्कार, मी परमदास जाधव. तर अमेरिका आणि इराणसोबत जे युद्ध चालू आहे आणि त्याच्यामध्ये शस्त्रसंधीच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीवर विचार करत असल्याचे मानले जाते. तर पाकिस्तानचे जे शिष्टमंडळ आहे ते इराणची राजधानी तेहरान इथे दाखल झालेले आहेत. तर रविवार पाकिस्तानच्या वजमानपदाखाली अमेरिका आणि इराण यांच्या 22 तासाहून अधिक काळ जी झालेली होती, त्या चर्चेमध्ये निष्कर्ष न निघता संपल्यानंतर 2 आठवड्याची शस्त्रसंधी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. तर या निष्फळ जी झाली आहे चर्चा, त्याच्यानंतर फक्त एका दिवसात अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांनी इराणबाबत आपली नवी रणनीती जाहीर केली. या रणनीतीमध्ये आंतरराष्ट्रीय तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या जलमार्गांची जी नाकेबंदी आहे ती नाकेबंदी करण्याचा प्रस्ताव हा समाविष्ट केलेला आहे. या सुरुवातीच्या टप्प्यात करार होण्यास आलेल्या अपयश आणि पुढील चर्चेसाठी शक्यता याकडे कसे पाहिले जाऊ शकते. तर अमेरिका आणि इराण नियंत्रण तणावाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अपरिहार्यपणे एका मोठ्या युद्धाच्या दिशेने जात आहेत. पुढे काय घडू शकते तर त्याचे 4 टप्पे दिलेले आहेत. तर रणनीती विराम आणि म्हणून ही शस्त्रसंधी नाजूक आहे. अनेक आठवड्यात संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली ही शस्त्रसंधी या संघर्षात संकट मर्यादित ठेवण्याच्या दिशेने जात आहेत असे वाटत होते की मात्र सुरुवातीपासूनच या शस्त्रसंधीला अनेक शंका आणि अटी चिकटल्या होत्या. तर शस्त्रसंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या अर्जाबाबत दोन्ही पक्षांमध्ये मतभेद दिसून आले. तर यामध्ये शस्त्रसंधीची भौगोलिक व्याप्ती तसेच शस्त्रसंधीचे उल्लंघन याची नेमकी व्याख्या यांचा समावेश होतो. तर या मतभेदामुळे काही निरीक्षकांनी या शस्त्रसंधीकडे कायदेस्वरूपी व्यवस्थेऐवजी रणनीती विराम म्हणून पाहायला सुरुवात केली. जर पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर परतण्याऐवजी प्रयत्न अयशस्वी ठरले तर ही शस्त्रसंधी केवळ वेळ मिळवण्याऐवजी साधन ठरू शकते. तर यामुळे दोन्ही बाजूंना थोडं थांबण्याची, स्वतःला सावरण्याची, पुन्हा संघटित होण्याची, आपल्या भूमिकेचे पूर्णस्वरूप लायक करण्याची आणि पुढील टप्प्याची तयारी करण्याची संधी मिळेल. सध्याच्या या परिस्थितीत आपल्याला अपेक्षित लाभ मिळत नाही आणि दबाव वाढवणं गरजेचं नाही असं एखाद्या पक्षाला वाटू लागतं तर ही स्थिती अधिक शक्य वाटते. उदाहरणार्थ अमेरिका विद्युत निर्मिती केंद्र या केंद्रासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याचा पर्याय विचारात घेऊ शकते. अशा हल्ल्यामुळे दबाव वाढू शकतो मात्र त्याचे व्यापक मानवी आणि आर्थिक परिणाम होतील आणि इराणकडून अधिक तीव्र प्रतिक्रिया होण्याची शक्यता आहे. यावेळी वाटाघाटीविषयी कायम संशयक असल्याच्या इस्रायलचीही एक प्रभावी भूमिका बजावू शकतो. तर आंतरराष्ट्रीय संबंधावर अभ्यास करण्याचे हमीद दरेख्जा अलीझी म्हणाले की इस्रायल-इराणी अधिकाऱ्याच्या अगदी वाटाघाटीची सहभागी असलेल्या व्यक्तींनाही लक्ष्य करून
ठार मारण्यासारखी पावले उचलू शकतो. ते पुढे म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेट ऑफ हॉर्मुझच्या ज्या नाकेबंदीवर जाहीर केलेल्या भूमिका पुढील संघर्षांना धोका अधिक वाढेल. तणाव वाढल्याची शक्यता नाकारता येत नसली तरी प्रादेशिक संघर्षाचा जो विस्तार आहे हे होणे आणि जागतिक आर्थिक दबाव वाढवणे यासारखी संभाव्य मोठे खर्च किमान अल्पकाळासाठीही तर काही स्वतः शक्यता काहीशी कमी करतात. तर संघर्षात नियंत्रित तणावाच्या स्वरूपात पुढे सुरू राहील अशी एक शक्यता आहे. किंबहुना त्यात स्थितीची जास्त शक्यता आहे. असं म्हटलं जातंय की याचा अर्थ असा की पुढील संघर्ष उघड युद्धाच्या पातळीपर्यंत पोहोचणार नाही, पण दोन्ही पक्ष पूर्णपणे लष्करी कारवाईपासून दूरही राहणार नाहीत. पायाभूत सुविधा, लष्करी तळ आणि पुरवठा साखळीवर मर्यादित हल्ले सुरूच राहू शकतात. या टप्प्यावर प्रॉक्सी गटाने भूमिका अधिक महत्त्वाची ठरलेली आहे. इराक किंवा लाल समुद्रातील इराण समर्थित गटाच्या हालचाली वाढणे आणि त्या नेटवर्कमध्ये अमेरिकेचा दबाव वाढल्यास संघर्षाचा भौगोलिक विस्तार होऊ शकतो. आणि म्हणून काही विश्लेषक या स्थितीला रॅडो वॉर म्हणजेच खूप युद्ध म्हणतात. तर हमीद रेजा अझीज यांनी BBC न्यूजच्या फारसी सेवेला सांगितले, तुम्ही बाजू पूर्ण युद्धात न जाता एकमेकांवर प्रभाव टाकण्यासाठी आपलं पर्याय आणि दबावाची साधने वापरू इच्छिता. ते पुढे म्हणाले की जर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले तर इराण आपल्या सहयोगी दलाला मार्फत विशेषतः येमेनमध्ये नवी पावले उलटू शकतोय असा अंदाज आहे. मात्र या शस्त्रसंधीचे जोखीम आहेच. तणाव सहजासहजी वाढतो तसतसा चुकीचा अंदाज बांधण्याचा धोका वाढतो. एखाद्या बाजूला तणाव वाढण्याची इच्छा नसली तरी एक छोटी चुकी परिस्थिती नियंत्रणाबाहेर नेऊ शकते. तर पाकिस्तानचे जे जैमानपद आहे ते भूषविलेली चर्चा अपयशी ठरली. तरी या अर्थ कूटनीतीचा शेवट झाला आहे आणि या वाटाघाटीमध्ये पूर्णपणे थांबले आहेत असे म्हणणे सध्या घाईचं ठरेल. वाटाघाटीचे जे जमिया म्हणून पाकिस्तानमध्ये येत्या काळात इराण आणि अमेरिका यांच्यात संदेशाची देवाणघेवाण सुरू ठेवून करारासाठी प्रयत्न करत राहू शकतोय आणि त्याचवेळी कतार, ओमान तसेच सौदी अरेबिया या इजिप्तसारख्या पारंपरिक मध्यस्थी सक्रिय होऊ शकतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती पाहता हे देश मध्यस्थासाठी पूर्ण काम करत अचानक तणाव वाढू नये यासाठी प्रयत्न करतील. मात्र या दिशेने खऱ्या अर्थाने प्रगती होण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये मूलभूत मतभेद कमी होणे आवश्यक आहे. तर अमेरिका 15 मुद्द्यावर प्रस्ताव आणि इराणच्या 10 मुद्द्यावर प्रतिप्रस्ताव हे स्पष्ट करतात की दोन्ही पक्ष अद्याप मध्यम मार्ग स्वीकारण्याऐवजी आपल्या अटींनाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वाटाघाटीची जी नवी फेरी आहे ती शक्य असली तरी लवकरच आणि व्यापक करार होईल अशी अपेक्षा करणे वास्तववादी वाटत नाही. तर अमेरिकन नौदलाकडून नाकेबंदी सुरू राहिल्यास इराण जी लष्करी आहे ते आखात, लाल समुद्रात आणि ओमानच्या आखातात जहाज वाहतुकीस धोका असल्याचा इशारा दिलेला आहे.
तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा केली की देशांचे नौदल इराणवर सागरी नाकेबंदी लागू करेल आणि त्यामुळे कोणतेही जहाज किंवा तेल टँकर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जाऊ शकणार नाही. आणि म्हणून हे देश हॉर्मुझमधून जाण्यासाठी इराणला टॅरिफ्स शुल्क देतात. या जहाजांना आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातही अडवले जाईल अशा धमकीवजा विधानही त्यांनी केले. तर ही रणनीती इराणच्या तेलातून मिळणार म्हणूनच थांबवणे, त्याची अर्थव्यवस्था कमकुवत करणे आणि त्याचबरोबर इराणचे जे तेलाच्या प्रमुख ग्राहक आहेत, ज्या चीनवरही परिणाम घडवून आणण्याच्या उद्देशाने हे आखलेली दिसते. वॉशिंग्टन स्थित फाउंडेशन ऑफ डिफेन्स ऑफ डेमोक्रेसीज या थिंक टँकचे वरिष्ठ फेलो मेहमान बेन ताबेल्लू म्हणाले की इराणच्या या विशाल किनाऱ्याचा विचार करता पुरेशा गुप्तचर देखरेख आणि टेहळणी करणाऱ्या साधनांची उपलब्धता असल्याच्या इराणच्या बंदराची सागरी नाकेबंदी अत्यंत प्रभावी ठरू शकते. तर पुढे म्हणाले की सरकार आपल्या प्रमुख निर्णयापासून म्हणजेच तेलाच्या मिळणाऱ्या पैशापासून वंचित राहील असा याचा परिणाम दिसतोय. मात्र इतर विश्लेषकांनी या धोरणामुळे अमेरिकेला होणाऱ्या मोठ्या खर्चाकडे लक्ष केलेले आहे. कारण ज्यामुळे तितकी अमेरिकेची जी लष्करी ताकद आहे ती नौदल भौगोलिकदृष्ट्या जवळजवळ इराणजवळ नेली जाईल आणि तितकीच हल्ल्यांसाठी अधिक संवेदनशील बनेल. शिवाय ही योजना प्रभावी राखण्यासाठी नौदलाचा दीर्घकाळ इराणच्या सीमेजवळ तैनात ठेवावे लागेल, ज्याचा मोठा खर्च येईल. अशी धोरणात जागतिक तेल आणि ऊर्जा किमती वाढू शकतात. याशिवाय येमेनमधील हौथी गट बाब अल मंदब समुद्रातून अडचणींना अडथळा निर्माण करू शकतात, ज्यामुळे तेलाच्या किमतीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर शेवटी या सर्व शक्यतेनुसार हे स्पष्ट होते की हा प्रदेश अशा टप्प्यावर पोहोचला आहे की जिथे युद्ध आणि शांतता यांच्यातील जी सीमा आहे ती पूर्णपणे अधिक धूसर झालेली आहे. तर पाकिस्तानमधील वाटाघाटीचे अपयश म्हणजेच कूटनीतीचा शेवटचा झालाय असं नाही, तसे ते व्यापक युद्धाच्या सुरुवातीचे अंतिम संकेतही नाहीत. मात्र ही सगळी स्थिती ग्रे झोनसाठी तयार होत आहे. तर हमीद दर्गेजा अझीजी म्हणाले, दोन्ही बाजूंना हा संघर्ष संपवायचा असला तरी ते फार लवकर घडेल असे तरी साध्य वाटत नाही. तर सध्याच्या या वातावरणात रणनीतिक निर्णय, सुरक्षेशी संबंधित प्रश्न आणि इतर घडणाऱ्या मोठ्या घटना देखील संकटाच्या दिशेवर मोठा प्रभाव टाकू शकतात. यामुळे अनेक विश्लेषकांनी या प्रदेशातील रचनात्मक आरशाबद्दल बोलायला सुरुवात केलेली आहे. इथे नियम पूर्णपणे ठरलेले नसतील तरी आणि परिणामी अनिश्चितता असली तरी इराण आणि अमेरिका कदाचित अशा टप्प्यावर प्रवेश करत आहेत की जिथे युद्ध आणि वाटाघाटी एकाच वेळी सुरू आहेत. दोन्ही देश लष्करी साधनांचा वापर करून सुरू ठेवताना कूटनीती चर्चेचा मार्ग अंशतः खुले ठेवले आहेत. तर हा
जो अमेरिका आणि जे हे आता युद्ध चालू आहे त्याच्यामधले तुम्हाला मी थोडं नाकेबंदीविषयी, इराण आणि अमेरिका यांच्या संघर्षात पुढे काय होईल हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.